नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, इंडियन पॉलिटी बाय व्ही.के. शिंदे या यूट्यूब चॅनलला आपलं स्वागत आहे. आज आपण सुप्रमॅसी किंवा सर्वोच्चता या संकल्पनेच्या दृष्टिकोनातून त्याची व्याख्या, त्याचा अर्थ आणि त्याचे प्रकार किंवा उदाहरणे या ठिकाणी पाहणार आहोत. तर मित्रांनो, सुप्रमॅसी ही जी काही संकल्पना आहे ती पॉलिटीमध्ये खूप महत्त्वाची आहे. सुप्रमॅसी याचा शब्दशः अर्थ होतो सर्वोच्चता, श्रेष्ठत्व किंवा वर्चस्व. पण ज्यावेळेस आपण पॉलिटिकल अँगलने किंवा पॉलिटिकल सायन्सच्या दृष्टिकोनातून सुप्रमॅसीचा अर्थ पाहतो, तेव्हा सुप्रमॅसी म्हणजे एखाद्या संस्था, कायदा किंवा तत्त्वाचा इतरांपेक्षा सर्वोच्च किंवा अंतिम अधिकार असणं होय. उदाहरणार्थ, भारतात कॉन्स्टिट्युशनल सुप्रमॅसी आहे, संवैधानिक सर्वोच्चता मान्य केलेली आहे. म्हणजे भारतात संविधान हे देशातील सर्वोच्च कायदा आहे हे मान्य केलेलं आहे. पण जेव्हा आपण या ठिकाणी या सुप्रमॅसीच्या उदाहरणांचा किंवा प्रकाराचा विचार करतो, तेव्हा आपल्याला कॉन्स्टिट्युशनल सुप्रमॅसी, पार्लमेंटरी सुप्रमॅसी, सुप्रमॅसी ऑफ लॉ आणि ज्युडिशियल सुप्रमॅसी असे वेगवेगळे प्रकार किंवा उदाहरणं पाहायला मिळतील. कॉन्स्टिट्युशनल सुप्रमॅसी म्हणजे संवैधानिक सर्वोच्चता, पार्लमेंटरी सुप्रमॅसी म्हणजे संसदेची सर्वोच्चता, ज्युडिशियल सुप्रमॅसी म्हणजे न्यायपालिकेची सर्वोच्चता आणि सुप्रमॅसी ऑफ लॉ म्हणजे कायद्याची सर्वोच्चता. आता या सर्वच प्रकारांचा थोडक्यात आपण विचार करूया. कॉन्स्टिट्युशनल सुप्रमॅसी, संवैधानिक सर्वोच्चता जेव्हा आपण विचार घेतो तेव्हा त्याचा अर्थ असा होतो की संविधान हा देशातील सर्वोच्च कायदा आहे. शासनाच्या सर्व संस्था, मग ती विधिमंडळ असो, कार्यपालिका असो, न्यायपालिका असो, संविधानाच्या अधीन असतात. उदाहरणार्थ, भारतात संविधानाची सर्वोच्चता मान्य आहे. संसद संविधानाच्या मर्यादेत राहूनच कायदे करू शकते. संविधानविरोधी कायदा न्यायालय रद्द करू शकते. उदाहरणार्थ, जर संसदेने संविधानातील मूलभूत अधिकारांचं उल्लंघन करणारा कायदा केला तर न्यायालय तो असंवैधानिक घोषित करू शकते. दुसरा जो प्रकार आहे तो म्हणजे पार्लमेंटरी सुप्रमॅसी, ज्याला आपण संसदेची सर्वोच्चता असं म्हणू शकतो. याचा अर्थ काय होतो, तर संसद ही सर्वोच्च संस्था असून तिच्या कायदे करण्याच्या अधिकारावर कोणतेही घटनात्मक बंधन नसते. ब्रिटनचं उदाहरण आपण देता येईल. ब्रिटनमध्ये संसदेची सर्वोच्चता मानली जाते. संसद कोणताही कायदा करू शकते, बदलू शकते किंवा रद्द करू शकते. न्यायालय संसदेचा कायदा असंवैधानिक ठरू शकत नाही. जसं भारतात पूर्ण संसदीय सर्वोच्चता नाही, का तर संसद शक्तिशाली आहे परंतु ती संविधानाच्या अधीन आहे आणि त्यामुळे संसदेने तयार केलेला कायदा भारतामध्ये न्यायालयीन प्रवर्तनाच्या आधारे रद्दबातल करू शकते. राहिला प्रश्न या ठिकाणी तिसऱ्या प्रकाराचा, तर तिसरा प्रकार आहे ज्युडिशियल सुप्रमॅसी, न्यायपालिकेची सर्वोच्चता. तर याचा अर्थ असा आहे की संविधानाचा अंतिम अर्थ लावण्याचा अधिकार न्यायपालिकेकडे असणे. अमेरिकेत या ठिकाणी याचं उदाहरण आपल्याला पाहता येतं. अमेरिकेत न्यायपालिकेची सर्वोच्चता अधिक स्पष्टपणे दिसून येते. सर्वोच्च न्यायालय संविधानाचा अंतिम अर्थ सांगते. भारतात जर आपण विचार केला तर भारतात न्यायपालिकेचा न्यायालयीन प्रवर्तनाचा अधिकार आहे, परंतु भारतात ज्युडिशियल सुप्रमॅसीपेक्षा कॉन्स्टिट्युशनल सुप्रमॅसी अधिक महत्त्वाची मानली जाते आणि त्यामुळे न्यायपालिका देखील संविधानाच्या अधीन आहे असं भारतात म्हणायला जागा होते. म्हणजे आपण या ठिकाणी या तिन्ही सुप्रमॅसीच्या प्रकारांचा जर आपण विचार केला तर भारताशी तुलना केलेली आहे. पण ज्यावेळेस आपण या ठिकाणी सुप्रिमॅसी ऑफ लॉचा विचार करतो तेव्हा सुप्रिमॅसी ऑफ लॉ म्हणजे कायद्याची सर्वोच्चता, की ज्यामध्ये देशातील प्रत्येक व्यक्ती आणि संस्था कायद्याच्या अधीन असते, कोणीही कायद्यापेक्षा मोठी नाही. एक लक्षात घ्या की A.V. डायसी, ब्रिटिश विचारवंत असलेले A.V. डायसी, विधिज्ञ असलेले A.V. डायसी यांनी रूल ऑफ लॉ या संकल्पनेला मांडलेला आहे. आणि रूल ऑफ लॉ हा एक महत्त्वाचा भाग आहे, कारण की याची तत्त्वे असे स्पष्ट करतात की कायद्यासमोर सर्वजण समान आहेत, मनमानी सत्तेला स्थान नाही, शासन देखील कायद्याच्या अधीन असते. उदाहरणार्थ सांगायचं झालं तर पंतप्रधान असो, मंत्री असो, सामान्य नागरिक असो, सर्वांना समान कायदा लागू होतो असं या ठिकाणी सुप्रिमॅसी ऑफ लॉमध्ये आपल्याला स्पष्ट करता येतं. पण जेव्हा आपण या ठिकाणी भारताच्या संदर्भात याबाबत तुलना करतो तेव्हा आपल्याला भारतातील स्थिती अशा आपल्याला सांगता येऊ शकेल की भारतामध्ये कॉन्स्टिट्युशनल सुप्रमॅसी पूर्णपणे मान्य आहे. पार्लमेंटरी सुप्रमॅसी मर्यादित स्वरूपात मान्य आहे. सुप्रमॅसी ऑफ लॉ पूर्ण स्वरूपात मान्य आहे. ज्युडिशियल सुप्रमॅसी ही पण भारतामध्ये मर्यादित स्वरूपात या ठिकाणी संविधानाच्या चौकटीत राहून मान्य आहे. म्हणून भारतात संसदेची किंवा न्यायपालिकेची नव्हे तर संविधानाची सर्वोच्चता मान्य आहे हे म्हणायला जागा उरते. आणि संसद, कार्यपालिका, न्यायपालिका या तिन्ही संस्था संविधानाच्या अधीन कार्य करतात असं म्हणायला जागा उरते. आणि म्हणून सुप्रमॅसी ही संकल्पना आज आपण या ठिकाणी समजून घेतलेली आहे. अशाच आणखी नवीन संकल्पना आपण येणाऱ्या व्हिडिओच्या माध्यमातून समजून घेऊया. धन्यवाद.